पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। काय झालं आपली खाकी? मला जाईनच रे. अगं रात्री पण जेवली नाही धड तू, आता पण येते परत. काय झालं नक्की? अजून आधी खायची इच्छा होत नाही, सतत असं मळमळते, नको वाटते सगळं खायला. कशामुळे पण? मला नाही माहिती. अप्पे तुला ना पित्त झालं असेल. हा तसंच झालं असेल. नाही नाही नको मला हे. तू एक काम कर, हे पोटभर खाऊन घे, मग खाऊन झालं की मी तुला गोळी देते. हा नाही एवढं खा धर, खाल्लं नाही तर अशक्तपणा येईल आपले. एवढं खाऊन घे, संपवचत. अर्जुन अरे काय गे पियू, काल तुझ्या नवऱ्याचा हिनं एवढ्या मोठ्या सभेत अपमान केला म्हणून तू तिची सेवा करते का काय? मावशी तुम्हाला काय समजायचं ते समजा. तुझ्या तर जीवाला लयच चांगलं वाटलं असेल ग. जगात असली तुझ्यासारखी बाई बघितली नाही. नवऱ्याचं एवढं वाईट झालं तरी तिला काय पडलं नाही त्याचं. ए मावशे, दरवेळी तिलाच काय बोलतेस तू? त्या सुजाला पण 4 गोष्टी कधीतरी सांगत जा की. का ग बाई, आता तो एवढा आमदार झाला की माझा पोरगा, अजून काय पाहिजे? नाही आई तसं नाही, त्यांचा संसार चांगला व्हावा ना म्हणून बोलतायत त्या. आता ग बाया यांचा संसार बघा आणि शिका सगळ्यांनी. मावशी ए गप तू. आणि काय ग पियू, उद्या काय आहे माहितीये का? माहितीये, उद्या वटपौर्णिमा आहे आणि आम्ही त्याचीच तयारी करतोय. आम्ही म्हणजे? मी, पियू आणि रुपाली. आता ग बाया तू कुठल्या वडाला पूजायला जाणार आहे आणि कुणाच्या नावाने? तुझं काय आहे ग? हा मावशी जरा तोंड सांभाळून बोलता का? मावशी आम्ही उद्याचं आवरतोय ना, तयारी करतोय ना, तर आत्या मला मदत करतात असं म्हणत होत्या त्या. अगं बस की. आत्या आत्या मी बोलते आईशी. बरं तू उद्या उपवास करणार आहेस ना? हो ताई करणार की. अजिबात नाही. हा नको नको, तिला आधीच बरं वाटत नाही. आपे नको उपवास काय. अर्जुन तू काहीतरीच काय बोलतोयस? अरे लग्नानंतरची माझी पहिली वटपौर्णिमा आहे. मला देवाकडे प्रार्थना करायची आहे पुढचे 7 जन्म मला तूच नवरा म्हणून मिळावा म्हणून. अगं हो, पण माझं नियतीशी बोलणं झालेलं आहे. 7 जन्म माझं बुकिंग झालंय तुझ्या आयुष्यात. अर्जुन उगाच चेष्टा करू नको. मी उद्या उपवास करणार म्हणजे करणार, काही झालं तरी. अगं पण अर्जुन या सगळ्यात तू नको ना पडत जाऊ. अहो भाऊजी तिची एवढी इच्छा आहे तर करू दे की तिला उपवास. मग काय तर, आणि मला एवढं काही झालेलं नाही. हा आली मोठी सती सावित्री. हो मावशी तुम्ही तर तोंड सांभाळूनच बोला. अर्जुन तू कशाला लक्ष देतोय? थांब की. अरे तेवढा एक घास राहिला तो खाऊन जा. काय झालंय तुला? माझं पाकिट विसरलं आत. अर्जुन अप्पे तू खाऊन घे, माझ्याकडे पित्ताची गोळी देते मी तुला. हा अगं नाही पिऊ ताई, रूम मध्ये आहेत गोळ्या, एवढं खाऊन झालं ना की मी घेते. बर. म्हणे हा अर्जा जर खरंच लाच घेत असेल ना तर त्यांनी सगळे पैसे त्याच्या खोलीत लपवले असत्याल. म्हणूनच तर आता आत गेला तो. नाही नाही आता ते दोघं बी खोलीत नसत्याल तर आम्ही हळूच जाते आणि सगळं पैसे उचलून आणते. हा काय रे अर्जुन, वर्षा, विनायक, कदम, लाज वाटती का? लाज हा लाज वाटती? अरे त्या आप्पीची तब्येत खराब आहे, ती आजारी आहे, तरी पण तुझ्यासाठी उपवास करते. ती देवाकडे प्रार्थना करते हाच नवरा आयुष्यभर मिळू दे, 7 जन्म मिळू दे. आणि तू काय करतोय? तिला फसवतोय. हा अरे तिच्या विश्वासाचा गैरफायदा घेतोय तू. तुला लाज नाही वाटत? असा किती दिवस पाळणार आहेस तू? जेवढे दिवस लांब पळशील ना तेवढा जास्त त्रास होणार आहे दोघांना पण. म्हणून आत्ताच सांगतोय, जे काय आहे ते खरं खरं आत्ताच सांगून टाक आप्पीला. कसं सांगू मी? मला नाही सांगणं होत. माझ्या तोंडाने मी तिला नाही सांगू शकत. सांगितलं तर पाहिजे अर्ज्या, सांगितलं पाहिजे ना.
प्रिया अर्जुन, मध्ये मध्ये मी तुझ्यावर संशय घेतलेला. पैसे कुठून आले असं विचारायचे. त्याचं ना मला लई वाईट वाटतंय. अर्जुन, तू एवढं भारी काय आहेस माहितीये का? कारण तू जीवापाड प्रेम करतो आणि समोरच्याला याची जाणीव करून देतो की ती व्यक्ती केवढं प्रेम डिझर्व करते. मी पण पत्र लिहिणार रात्रीला. ली अर्जा, ली. बरोबर करतोयस तू, ली. अरे तिला हक्क आहे, खरं खरं जाणून घेण्याचा तिला हक्क आहे. ली तू. अरे तिला कोरड्या उलट्या झाले का काय? या नुसत्या शंकेने याडा झाला होतास तू. आणि तू जर खरंच बाप होणार असशील तर? मी लिहिलंय जे काय आहे ना, सगळं लिहिलंय ह्याच्यामध्ये. आपी वाचल आता. अर्जुन, हा काय रे? हा पाकिट सापडलं का? होतं इथंच घेतलं. बर, तू इथे काय करतोयस? निघायचं नाही का तुला? अगं नाही, मी जरा पडवीत होतो, आता निघतोय. चल येतो मी. बर, सावकाश जा. हा. अप्पे, हे अप्पे, ओ आलीस का? इकडे ये जरा. आले. आली का? आले. काय ग पिऊ ताई? हे बघ, गोळी सापडली आहे मला. ही गोळी घ्यायची आणि आराम करायचा. हा, मी गोळीच बघत होते. दे. तर पिऊ ताई, आता आपण आवरून घेऊ दोघी, मग आराम करते. मी काय सांगितलंय? गप्प जाऊन आराम करायचा. अगं पिऊ ताई, असं काय करतेस? दोघींनी आवरलं ना तर पटपट होईल. चल चल चल. चल की. पुन्हा आवरते ऐकायची ना. नाहीस? हा, अर्जन पक्का चॅप्टर आहे, पण मी बी मनी आहे. हुकूनच काढते आता कुठं पैसे ठेवले ते. ग बाया, एवढं शोधलं आणि एवढंच पैसे घावलं. नीटनेटकं ठेवलं पाहिजे, नाही तर आपल्याला वाटायचं बराबर मावशी आली. काय रे देवा, काय सापडलेत नाही ते नाहीच. फुकट राबत बसायला लागलं. ओ बाया, शिकसली चिठ्ठी. सुजा सोड ना, सोड सुजा. ऐक, तू त्याला का थांबवलं बंट्या? तुला बी माहितीये सुजा, मारून टाकायचं म्हणजे लई मोठी भानगड झाली असती. अरे आत टाकला असता आपल्याला. अरे होऊन दे, काय व्हायचंय ती. पण तू स्वतःहून माझी ऑर्डर कशी बदलली? आजवर बदलली आहे का कधी? नाही ना. आता ते करणं गरजेचं होतं. नाहीतर सुजा, आपण दोघंही आत गेलो असतो खडी फोडायला. आणि तू आमदार असताना जर असं काही झालं असतं ना, तर तुझं पॉलिटिकल करिअर सुरू व्हायच्या आधीच संपून जाईल. येतंय का लक्षात? मग काय करायचं? त्या अप्पीचं काय करायचं? अरे भर सभेत माझा कार्यक्रम बंद पाडलाय तिने.
सगळ्यांसमोर माझी? नाही, मी तिला सोडणार नाही. नाही नाही तुझ्या, आपल्याला तिला सोडायचंच नाहीये. मग काय करायचं? फक्त फाईल पोचवायची. जिवंतपणी मड होईल तिचं मड. या दिवशी बाई आली ती घरला, काय झालं बघितलं ना? हा, त्या दिवशी ती पुरावे मागत होती ना. आता आपण तिला पुरावेच द्यायचे. पण काय? पण आरजाला तिच्या समोर रंगे हात पकडायचा. म्हणजे कसं पकडणार? करू आपण त्याचा विचार. पण आता फक्त मागचे फोटो दाखवण्यापेक्षा तिच्या समोर काहीतरी घडलं पाहिजे. 2 दिवस देतोय मी तुला. 2 दिवस कशाला? हे तुझे काय म्हणतोय ना ते करायला. 2 दिवसात नाही झालं तर त्या आत्तीचा विषय मी संपवणार. ऐक, परत तेच. ए गप, 2 दिवस दिले ना, कर काय करायचं ती. आप्पीनी सगळ्यांच्या समोर त्याची बाजू घेतली ना. बोंबलून सांगितले माझा लय विश्वास आहे म्हणून. आता जेव्हा तिला कळन की आरजा तेव्हाच मला तिचा चेहरा बघायचा आहे. आणि मला त्या दिवसानंतर रोज बघायचा आहे. लाग कामाला. काय होतंय पण तुला नेमकं? अगं पिऊताई, कळतच नाही बघ काय होतंय मला ना. काही काहीची इच्छा होत नाहीये. अचानक मळमळायला लागतं. तू बाहेरचं काही खाल्लंयस का इतक्यात? बाहेरचं कुठे काय खाणार आहे? अगं रोज ऑफिसला डबा घेऊन जाते की, आणि रात्री तुमच्या सोबतच जेवते. मग आपण एक काम करूयात, एखाद्या डॉक्टरला दाखवून घेऊ. हा, काही नको डॉक्टरांना. आता गोळी घेतली आहे ना, बरं वाटेल. पित्तच असेल, बाकी काही नाही. तू जागरण वगैरे करतेस का इतक्यात? जागरण होते असेल म्हणजे बघ की, आता ऑफिसमध्ये काही कामं राहिले ना की त्या फाईल मी घरी घेऊन येते वाचायला. मग होतं जागरण. जर तू अजून पण फाईल घरी आणतेस का? अजून पण म्हणजे? अगं अजून पण म्हणजे तू मध्ये मध्ये आणत नव्हतीस ना, परत आणायला लागलीस. अगं ते सिटी सेंटरचं जे काही झालं होतं त्यानंतर माझी इच्छाच होत नव्हती घरी काम आणायची. पण शिर्के आहेत ना, 1 नंबरचे हुशार आहेत. त्यांनी बरोबर अर्जुनला गाठले आणि अर्जुनकडे सगळ्या फाईल देतात आणि अर्जुन माझ्याकडनं सगळी कामं करून घेतो. आणि तुला तर माहिती आहे पिऊताई, तू समजून सांगण्याच्या बाबतीत कसलं पटायते. अप्पे, एखाद दिवशी कोणीतरी अर्जुन भाऊजींचा सपोर्ट काढून घेतला म्हणजे? पिऊताई, अगं तू असं काय बोलतीयस? पिऊताई, उद्या वटपौर्णिमा आहे, किमान आज तरी असं नको बोलू. मला असं नव्हतं म्हणायचं, पण मला असं म्हणायचं की तू कलेक्टरच की नाही, मग तू स्वतःवर अवलंबून असायला पाहिजेस. तू तुझ्या डोक्याने काम केलं पाहिजेस. मग मी तसं वागत नाही का? असं वागत नाहीस असं नाही. पिऊताई, काय चाललंय डोक्यात? स्पष्ट बोल की. अप्पे, मला कधी कधी असं वाटतं की तू ना कधी कधी पारच अर्जुन भाऊजींमध्ये. पारच काय? तुला ना बाकी सगळं सुचायचंच बंद होतं बघ. तू पारच वेडी होऊन जातेस. पिऊताई, मला ना आता तुझं कळत नाही. जेव्हा मी त्याच्या सोबत नव्हते तेव्हा तुझ हट्ट धरला होतास त्याच्यासोबत राहा म्हणून. आता मी त्याच्या सोबत आहे तर तुझं वेगळंच काहीतरी म्हणणं आहे. पिऊताई, बघ, मी त्याच्या प्रेमात पडली असं म्हण. हो, मी पडलीये त्याच्या प्रेमात. त्याने साधा आवाज जरी दिला ना मला तरी माझ्या पोटात फुलपाखरं उडायला लागतं. तो आजूबाजूला असला की भारी वाटतं मला. ते पिक्चर मध्ये दाखवतात ना तसं चाललंय सगळं. पिऊताई, काय झालंय तुला? तू ना आधीसारखी वाटतच नाहीस बघ. मला ना सतत असं वाटतंय की तुला खूप काहीतरी बोलायचंय. मनात सगळं साठवून राहिलंय पण तू बोलत नाहीयेस. काय झालंय? बोल की. असं काहीच नाहीये ग. मी तुला माझ्या मनातलं काय सांगणार सांग बर. आता मनातलं सांगायचं, ओळखायचं हे सगळं तुझं आणि अर्जुन भाऊजींचं, नाही का? ते हायच. पिऊताई, माझ्या मनात काही असेल ना तर अर्जुन पटकन ओळखतो. त्याच्या मनात काही चाललं असेल ना तर मी पटकन ओळखते. आम्ही एकमेकांपासून ना काहीच लपवून नाही ठेवू शकत. कसं सांगू अप्पे तुला? भाऊजींनी एवढी मोठी गोष्ट लपवली तुझ्यापासून. पिऊताई, पिऊताई, काय झालंय तुला? बोल की काहीतरी. काही नाही अप्पे, मला ना तुझी खूप काळजी वाटते. काय झालंय आता? कसली काळजी वाटते तुला? नाही, तुझं कसं आहे माहितीये का, एखाद्या गोष्टीत घुसलीस ना की तुला दुसरं काही सुचतच नाही. आधी अभ्यास होता आणि आता अर्जुन भाऊजी. मग आता अर्जुन आहे तर वाईट काय त्यात? त्या दिवशी पण मी तुला हेच म्हणत होते की एवढा आंधळा विश्वास नाही ठेवायचा कोणावर. पिऊताई, अगं अर्जुन आहे तो माझा नवरा. नाही नाही, मला असं नव्हतं म्हणायचं अप्पे. पिऊताई, प्रेमात एवढा असाच विश्वास असला पाहिजे.
तुला काही बोलायचंय का पिऊताई माझ्याशी? तुला काही माहिती आहे का? नाही नाही असं काही नाहीये, मी फक्त काळजीपोटी बोलले. बाकी पिऊताई मग नको करू तू माझी काळजी, कारण मला माहिती आहे माझा अर्जुन माझा कधीही विश्वासघात नाही करत. बरं चल पिऊताई, लई कामं पडलेत, आवरून घेऊ. चल. देवा, ह्या पोरीला सांभाळ. तिला जेव्हा हे सगळं खरं समजेल ना, तेव्हा ती स्वतःला नाही सांभाळू शकणार, आणि यावेळी बापू पण नाही सांभाळू शकणार तिला. रुक्मिणी, अगं किती विचार करत बसणार आहेस? तुझ्यासाठी मी एक काम आणले. काय आहे? हे बघ, ही चिठ्ठी. कोणाची? सरकारांची चिठ्ठी आहे? अगं त्यांची नाही, त्या पिन अर्जुनची चिठ्ठी आहे. तुला काय माहित त्यांची आहे? अगं मला सापडली. म्हणे आता मला तू सांगू नको बरं का, त्यांच्या खोलीत गेले होते मला तिथं सापडली म्हणून चिठ्ठी. होय, मला त्यांच्याच खोलीत सापडली. अगं म्हणे, अगं तू काय करत होतीस तिथं? अगं तुला अक्कल आहे का नाही? आधीच एवढं रामायण झालंय म्हणे. अगं चोरी करताना एकदा सापडलीस तू, तरी पण तुझं आहेच का चालू आहे? रुक्मिणी, मला पक्की खात्री आहे तो अर्जुना लाच घेत असणार आहे. अगं पण म्हणे तू गेलीसच कशाला त्यांच्या खोलीत? अगं तेच ते त्यांनी लपवलेले पैसे शोधायला. तुला कुणी सांगितलं एवढ्या भानगडीत पडायला? तुझा जा, ती चिठ्ठी होती तशी ठेवून येतं त्यांच्या खोलीत, जा. एवढं वाचून दाखव ना मला. ते काय म्हणते ते, प्लीज 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 वाचून दाखव ना. अगं तुला तर माहित आहे की मला तर कुठे येते धड वाचायला. काय ग बाया, मी पडले अंगठे छाप, तू पडली चौथी नापास. पण ऐक ना, याच्यात ना नक्की काहीतरी महत्वाचं आहे. त्याच्यामुळे तुला ना जसं जमल तसं तोडकं मोडकं वाच ना, वाच. तर घे. काय ग म्हणे? प्रिय आपी आपे मी आज तू. ए बाया, राहू दे राहू दे, तुझं वाचायचं राहू दे. अगं अशी जर वाचत बसली ना तर ते आपी ना अर्जुन म्हातारं होऊन जात्याल. राहू दे बाई, जा घे जा तुझी चिठ्ठी. झाले ना आता, खाऊन ठेव. तुला मी आधीच सांगून ठेवते बरं का, हे असं दुसऱ्यांच्या गोष्टीत नाक खुपसायचं बंद कर, दुसऱ्यांच्या खोलीत डोकावून बघायचं बंद कर. ते मी बंद करते, पण त्या आप्पीला आणि त्या अर्जाला अजिबात सोडणार नाही मी. हा अगं तुला एवढंच वाटतंय ना, तर मग सुजा आला ना रात्री, तर त्याला दाखव किती चिठ्ठी आणि सांग वाचायला. ही भारी आयडिया सांगितली बघ. ठेवतं ते आतमध्ये किचन मध्ये, जा तिथं मुंग्या लागतील. आणि हे बघ म्हणे, तुला परत एकदा बजावून सांगते बरं का, परत कुठल्या भानगडीत नाक खुपसायला जाऊ नको. परत जर कोणाच्या तावडीत घावलीस ना, तर मी काही येत नसते तुला सोडवायला, सांगून ठेवते. नाही नाही रुक्मिणी, तू अजिबात टेन्शन घेऊ नको बघ. नावाची आहे म्हणे, आणि आता भल्या भल्यांना पाजणार आहे पाणी. आपण ना फक्त मेथी साफ करून ठेवा, बाकी काही करू नकोस. ताई हौस काय करताय? भाजीला फोडणी घालते की? नाही नाही, मी करते सांगितलं ना. धर मावशी, नाही इकडे मी करते, तिला बरं वाटत नाही ना. आता गो बया, एवढी प्लेट बी धुता येत नाही का काहीला? अहो मावशी. ताई अहो काय नाही, मी गोळी घेतली ना, मला बरं वाटतंय आता. द्या मावशी, मी धुते. काहीतरी काम करत जावा घरातली. करते की. अहो नाही ते राहू दे की, मी धुते. तुला ऑफिसला नाही जायचं? जायचंय की, पण अजून वेळ आहे. वेळ आहे ना, मग तेवढ्या वेळात आराम कर. सकाळी बघितलंस का सुकून तोंड कसं एवढंच झालं होतं तुझं? ताई अहो केवढी काळजी करताय तुम्ही माझी. म्हणजे धाकट्या बहिणीसारखीच तू, मग काळजी नाही वाटणार का? वाटणार की, पण अप्पी दीदी, हे अप्पी दीदी, छकुली आले का?